सकाळपासूनच ठाण्यामध्ये पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. आपण सध्या मासुंदा तलाव या ठिकाणी आहो. याच मासुंदा तलावाचं पाणी पूर्णतः बाहेर आलेलं आहे. मासुंदा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. अनेक गाड्या वाहनं जे ते धीम्या गतीने सावकाश गतीने चालत आहेत. अडथळा निर्माण होत आहेत. मात्र पाहायला गेलं तर याच मासुंदा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे ठाणेकर आणि पर्यटक या ठिकाणी फोटो स्टेशन सुरू झाले आहे. सेल्फी काढायला एकच आनंद लुटताना बच्चे कंपनी आपल्याला दिसत आहे. आणि याच ठिकाणी अनेक लोक हे मासुंदा तलावाच्या ठिकाणी येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा मासुंदा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. एक उन्हाळ्यापासून ते जूनपर्यंत ह्या तलाव जो आहे तो पाणी कमी होता, आटलेला होता. मात्र आता या तलावामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे एकच आनंद या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. पाहू शकतो या ठिकाणी जो मासुंदा तलाव आहे याच तलावाच्या बाजूला अनेक पर्यटक व्हिडिओग्राफी या फोटोग्राफी करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक आनंद लुटताना पाहायला मिळतात. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सक्षम पंप लावून देखील हे पाणी काय हटत नाही आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ठाण्यामध्ये पाहायला गेलं तर तलावांचं शहर झालेलं आहे. तलावांचं शहर मानलं जातं. त्या ठिकाणी नदीचं स्वरूप देखील रस्त्यावरती आलेलं आहे. पर्यटक म्हणून आणि ठाणेकर म्हणून त्या ठिकाणी एकच आनंद लुटताना आपल्याला अनेक लोक पाहायला मिळत आहेत. सेल्फी पॉईंट देखील काढताना मिळत आहेत. काही पर्यटक आहेत, ठाणेकर आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. कॅमेरामन त्या ठिकाणी मोठा आनंद लुटायला आल्यात. एक मोठा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ओव्हरफ्लो झाला तलाव. ॲक्च्युली पहिल्यांदाच ठाण्यामध्ये जे एवढं पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जो हे जे नैसर्गिक आनंद घ्यायचा सण झालेला आहे तर त्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो. मोबाईलमध्ये काय क्षण टिपले तुम्ही? नक्कीच कारण अशी जी ठाणे शहरांमध्ये अशी काही ठिकाणं आहेत जिथं खूपच किंचित जागा आहे जिथं आपण असा आनंद लुटू शकतो आणि अशा सगळ्या गोष्टी करू शकतो. तर त्यामुळे आज हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही इथे आलो. नक्कीच जुलै उजळला तरी पाणी आपलं आटलेलं इथं दिसत होतं. आता कुठंतरी पाणी इथं दिसत नव्हतं. सर एक्चुअली आई कैन स्पीक इन हिंदी ओनली. क्या बताओगे यहाँ पे जो तालाब है पूरा भर के बह रहा है, किस तरह से आनंद लूट रहे? सर बहुत अच्छा फील हो रहा है. मतलब और जितना क्लीननेस है और नेचुरल ब्यूटी है, लोग भी आनंद ले रहे हैं और हम लोग भी बारिश में फोटोग्राफी की है. अभी तो नहीं किया सर, अभी आए हैं, अभी करेंगे. नक्कीच या ठिकाणी लोक पर्यटक म्हणून आणि ठाणेकर म्हणून आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व कॉलेजचे स्टुडंट आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. मित्रा या ठिकाणी आनंद लुटायला आला आहे, फोटो सेशन करायला. ओव्हरफ्लो झाला आहे तलाव. कसं बघतोय? जुलै उजळला तरी पाणी अटलेलं होतं. सांग बाटो आता अच्छा लग रहा है. अभी इधर थोड़ा एंजॉयमेंट भी हो रहा है और थोड़ा पानी ओवरफ्लो हो गया तो थोड़ा नक्कीच ओव्हरफ्लो झाला, आनंद लुटतोय. खूप आनंद भेटतोय. बघा किती पाणी साचलंय. खूप मजा येते. असं वाटतं जाऊन बसू पाण्यात. अरे वा. म्हणजे हा जो तलाव होता आटलेला होता. मे जून जुलै उजळला तरी पाणी नव्हतं. आता कसं वाटतंय का आनंदाचा क्षण? हा आनंदाचा क्षण हा वर्षातून एकदा भेटतो. किती भारी क्षण आहे हा. फोटो टिपले का नाही? हा, टिपले. व्हिडिओ काढले तू? हो काढले. नक्कीच. तू काय सांगशील? या ठिकाणी सर्व ग्रुप आलेला आहे आणि या ठिकाणी एक आनंदाचे क्षण लुटत आहेत. कसं बघ? खूप छान वाटतंय. म्हणजे एन्जॉयमेंटच सुरू एक टाईपची. छान वाटतंय. चांगलं वाटतं. शहर तलावाचं शहर आहे. अक्षरशः आता तलाव दिसून येतात तुडुंब. हो. नक्कीच ठाणे शहर हे तलावांचं शहर आहे. आणि या ठिकाणी पाहू शकतो अनेक बच्चे कंपनी कॉलेज ग्रुप असेल, या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी आता क्लासवरून सुटलेले आहेत. आणि पाहू शकतात मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी कुटुंब असेल, लहान मुलं असेल, बच्चे कंपनी असेल, या ठिकाणी पाण्यामध्ये खेळताना बागडताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच एक ठाण्यामध्ये मासुंदा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे बच्चे कंपनी या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी नाम क्या है? क्या जो मजा कर रहे हैं यहाँ पे? किस तरह से? पानी में अरे पानी में किस तरह से मजा लुट रहे हैं यहाँ पे? बहुत मजा आ रहा है इनको छोटे थोड़ा पानी में खेल के. उन लोगों को तालाब पूरा ओवरफ्लो हो गया है. ओवरफ्लो हो गया. ये तो चाहते कि और बाहर आ जाए पानी ताकि और खेल सके. स्विमिंग पूल है उन लोग. करने के लिए आए. या ठिकाणी सर्व बच्चे कंपनी आहेत आणि या ठिकाणी काही फॅमिली देखील आहेत. तू कुठून आलीस? आणि या ठिकाणी पाण्याचा आनंद घेते. रेनकोट देखील घातलेला आहे. घूमने को आया इधर हम. रेनकोट पहन के यहाँ पे मजा लेने के लिए आए आप सब पानी में. घूमने को आया कि घूमने को? आप बताइए.
बस अभी बारिश है तो थोड़ा मौज लेने के लिए बच्चे को घूमने के लिए मैं बोला तालाब पाली पे जाके आता हूँ और थोड़ा बच्चे को घुमा के आता है। एन्जॉय कर रहे हाँ एन्जॉय यस हैं. पाण्यामध्ये खेळताना बागडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तलावामध्ये अनेक बच्चे कंपनी जे ते रस्त्यावरती पाणी आलेले आहेत, या फुटपाथावरती देखील पाणी आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच कुठंतरी ठाणेकरांना आज पावसाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. मुसळधार पाऊस आहे, अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचलेलं आहे. त्याचबरोबर मासुंदा तलाव हा मध्यबिंदू असल्यामुळे त्या ठिकाणी पहिला मासुंदा तलाव हा ओव्हरफ्लो झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन दुबेसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.